हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी अंड्यापासून सँडविचचा खूप छान असा प्रकार बनवणार आहे. तर त्यासाठी मी ही 5 अंडी घेतलेत आणि ते आपल्याला फोडून घ्यायचेत. तर मी आता ते अंडी एका बाउलमध्ये फोडून घेतलेत. त्यानंतर त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा. तर हा मोठ्या साईजचा एक कांदा आहे, मोठ्या साईजचा एक टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर. तर हे सगळं छान असं बारीक कट करून घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा हळद घालायची. त्यानंतर विस्करने हे छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते मसाला आणि मीठ जे आहे ते छान असं मिक्स होईल. तर आता ते मी फेटून घेतले छान असं मिक्स करून. आणि आता त्यानंतर आपल्याला बाकी सँडविचची तयारी करायची. तर हे मी 2 काकड्या आहेत मोठ्या साईजच्या, ते साल काढून त्याचे कट करून घेतलेले आहेत. आणि 2 टोमॅटो, 2 कांदे, हे सगळं जाडसर असं चिरून घेतले आणि ते आता आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर अगदी बारीक नाही करायचं, ओबडधोबड असं वाटायचं आहे. काय होतं, लहान मुलं आपण जेव्हा काकडी, टोमॅटो, कांदा याचे स्लाइस करून सँडविचमध्ये ठेवतो तर ती मुलं खात नाहीत. काही न आवडीच्या भाज्या असतात ते बाजूला काढतात. तर म्हणून मी तसं न करता हे सगळं चॉपरमध्ये चॉप केले, म्हणजे मुलांना समजतही नाही त्यामध्ये काय काय भाज्या आहेत आणि त्या खाल्ल्या जातात. तर त्यानंतर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, त्यानंतर 2 चमचे शेजवान चटणी आणि 2 चमचे टोमॅटो सॉस. तर हे सगळं घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सॉसेस वगैरे कसं ह्यामध्येच मिक्स केले ना की सँडविचलाही टेस्ट छान येते आणि वरून सॉस घेण्यापेक्षा हे असं छान टेस्टी लागतं. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या अजून सिमला मिरची म्हणा किंवा कोबी किंवा गाजर, बीट हे सुद्धा भाज्या बारीक करून घालू शकता. त्यानंतर गॅसवर ठेवलेला आहे एक तवा गरम करायला. त्यावर थोडंसं तेल घातलंय आणि आपल्याला त्याचं ऑमलेट करून घ्यायचं आहे. तर तेलाऐवजी तुम्ही तुपाचा यूज किंवा बटरचा यूज करू शकता. आणि आता मी पूर्ण तवावर हे ऑमलेट पसरवून घेणार आहे आणि अगदी पातळ असं मी ते ऑमलेट बनवलेलं आहे. तर आता छान मी ते दोन्ही बाजूने शेकून घेते. तर आता एक साईड बऱ्यापैकी आपली शेकली गेली आहे. तर आता मी पलटी करून दुसरी साईड पण शेकून घेते. तर आता हे ऑमलेट मी पलटी करून गॅस केलेला आहे बंद, कारण जोपर्यंत तवा गरम आहे तोपर्यंत राहिलेलं हे जे ऑमलेट आहे ते छान शेकलं जाईल. आणि आता त्याचे मी छोटे छोटे पीस करून घेते, का तर आपल्याला सँडविचमध्ये ठेवायला ते बरं पडेल, म्हणून मी त्याचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याचे पीस करून घ्यायचे. त्यानंतर आता करूयात आपण सँडविचची तयारी. तर ब्रेडवर मी हे काकडी कांद्याचं मिश्रण जे आहे ते घालून घेणार आहे. तर भरपूर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मी 3 चमचे घातले. त्यानंतर ऑमलेटचा पीस, तर मी 2 ऑमलेटचे पीस घातलेत, कारण छोटे छोटे आहेत तर 2 ठेवले की कसं टेस्ट पण छान येईल. त्यानंतर भरपूर असं चीज घातलंय किसून. चीजशिवाय सँडविचला तर फार अशी टेस्ट येत नाही, तर त्यामुळे मी चीज घातलंय किसून. त्यानंतर त्यावर दुसरा ब्रेड ठेवून आपल्याला आता दोन्ही बाजूनं ते सँडविच शेकून घ्यायचे. तर तव्यावर मी परत थोडंसं तेल घातलंय आणि सँडविच आपण आता दोन्ही बाजूनं छान असं शेकून घेऊयात. तर एक साईड छान शेकली गेली की मी पलटी करून दुसरी साईड शेकून घेते. तर याला काय फार वेळ लागत नाही. तर छान असे आपले सँडविच शेकून रेडी झालेत. तर आता ते आपण कट करून घेऊयात. तर अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे आपले सँडविच रेडी झालेले आहेत. आणि ऑमलेट सँडविचची ही रेसिपी खूप छान आणि टेस्टी अशी लागते. तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. तसेच मी बनवलेली ही ऑमलेट सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.